वेलकम गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि आज आमच्याकडे आहे केळवण. तर आमच्याकडे आहे केळवण स्पेशल. 3 जणांचं एकदम केळवण करणार आहे आम्ही, म्हणून आमच्याकडे चाललं आहे स्वयंपाक. तुम्हाला दाखवते आमच्या मेन्यूमध्ये काय काय आहे. तर पनीरचं ग्रेव्ही शिजते इथे. आणि एक दुसरी भाजी म्हणजे आम्ही करणार आहे ही मटकीची सुकी भाजी करणार आहे. खीर करणार आहे, त्यासाठी दूध तापवलं आहे. पनीरचा ग्रेव्हीचा मसाला आणि इकडे चालली आहे प्रतीक्षाची तयारी. अशा प्रकारे आमची सगळी तयारी चालली आहे पसाऱ्यामध्ये. प्लीज आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ही आमची पनीरची ग्रेव्ही. गॅस आणि इंडक्शन दोन्ही वापरतोय, म्हणून आधी आम्ही ग्रेव्ही शिजवून घेतली आहे. आता ह्याच्यात आम्ही हे वाटाणा आणि पनीर मिक्स करून मोठ्या कढईमध्ये शिजायला घालतो. हे बघा आमची. आणि मग व्हिडिओ टाक. बरं, साय टाकायची आहे, पण तरी पण आता बघून घ्या फक्त क्वांटिटी आमची. अजून डेकोरेशन बाकी आमचं करायचं. थोडेसं अजून शिजू देते, म्हणजे एक डिश आमची कंप्लीट झालेली आहे. दुसरी पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. सुकी मटकी करायचा हा पण आमचा मसाला रेडी झाला आहे. तर तिला मी कुकरमध्ये टाकणार आहे 1 शिट्टी घ्यायला. आम्हाला डेकोरेशन करायचं आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट सोफा इकडून इकडे शिफ्ट केला आहे. वरण लावलं आहे आता शिजायला. आता फक्त आमची राहिली खीर आणि भात आणि चपात्या. गार्निशिंगसाठी थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे मी. वाव, खूप भारी स्मेल येते. असंच ठेवायचं आहे आता. आज आमच्या आत्याबाई पण आल्यात केळवणाला. बिन बोलावता मेहमान. बिन बनवलं झाल्यात. मला तर माहिती पण नव्हतं येणार होते. लग्नाला गेल त्या कशा चमकतात बघा. बांगड्या बिंगड्या हार काढला त्यांनी आत्ता. आमची वेलकमची रांगोळी चालली आता. आणि प्रतीक्षा केळवणाची रांगोळी काढते. मला वाटतं तू दोन्ही काढशील. मला कळायचं तर मला ते एक तर लिहायचं कसं. आता हातपाय धुवून मग साडी पिढी घालून तयारच उरलेलं आपण नंतरच. रांगोळीवरून कळलंच असेल कोणाचं केळवण आहे. तर आहे अक्षय, केतन, ऋतुजा यांचं केळवण. आपण जाऊ आता वरती. आम्ही आता छानपैकी दोघीजणी साड्या घालून तयार झालोय. आमचा स्वयंपाक पण सगळाच रेडी झालेला आहे. फक्त आता आम्ही भात लावतोय आणि चपात्या बाकी आहे आणि डेकोरेशन बाकी आहे. आणि आता वाजले 7:30. 8:30पर्यंत एकदम वेळेत चाललंय आमचं सगळं छानपैकी सुटसुटीत. ओटा पण आम्ही एकदम मस्त संपवून टाकला, एकदम क्लिअर करून. जिरा तिकडे. भातामध्ये आम्ही टाकले इलायची, काळी मिरी, तेजपत्ता, जिरे, अजून ते काय फुलाला चक्री फूल. सगळं अंदाज आहे. वास छान येतो म्हणून असं काही त्याचं हे नाही. टाका खीर पण आमची रेडी झाली आहे. म्हणजे सगळे जेवण एकच झोपलं पाहिजे तास. प्रतीक्षाची फायनल तयारी चालली आहे. आरतीचं ताट वगैरे बनवलंय. कोथिंबीर टाकायची राहिली आहे भाज्यांमध्ये. गरम करायला डायरेक्ट. आमचे अर्धे पाहुणे आलेले आहेत. अजून एक नवरदेव यायचा बाकी आहे.
शोधलं पण दरवाजा कसा उघडलाय काय करायचं त्यालाच माहिती. प्रतीक्षाची मेहनत. वाजलेत 9:45. अजून एक नवरदेव आला नाही म्हणून आम्ही सगळे जेवायचे थांबलोय. आम्ही सगळे जेवायचे थांबलोय. अविरत जेवलाय. मी ऑन टाइम वरती आलो तेव्हा आज पण मीच पाहिलाय तरी मला माझं लेट त्या दिवशी मी आलेलो. अरे प्रतीक्षा फायनली आमचे नवरी आणि नवरदेव आलेले आहेत. अंधारात दिसतच नाही. वैभवी थांब जरा, तुझा पण होणार. थांब जरा, लगेच आली लाईन खाली बघ खाली बघ. तिघांना एकदमच ओळा असा मोठा हात करून. असं काय हा. ड्रायव्हर जो आपला काय नाही होईल तसंच होईल. अरे बापरे. अरे नको. नको हात आहे ना तुला काल काय फुलांमध्ये मला नाही करायचं. घरात का ना टोप्या अयो डायरेक्ट तोंडात गेलं असतं. टोपी घाला. सगळ्यांना घातली टोपी घातली. खाली वाचा आणि पुढे वाचन चला घरात. चला आता जेवायचंय डायरेक्ट. अक्षय, ऋतुजा ताई, केतन दादा, हे चेतन दादा भावी नवरदेव. नाही त्या दिवशी 6 महिन्यांनी म्हटलंय. 6 महिन्यांनी. रील माझ्या मोबाईल मध्ये चालली तिच्याकडून. काय बनवलंय? चपाती, खीर, मटकीची भाजी, पनीरची भाजी, डाळ. पाहुण्यांचा सत्कार करून आम्ही आमचा ब्लॉग इथेच संपवत आहोत. ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.